नमस्कार, कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता आम्ही सहकुटुंब सहपरिवार चाललेलो आहोत ज्ञानूकडे. इथे हे आहेत पिकूचू आहे आमचा. पिकूचू कुठे गेला बघा, त्याला सगळ्या ना गोष्टी बघायच्या असतात. बाहेरच्या कसा बसलाय, त्याला थोडासा त्रास होतो प्रवासामध्ये, पण काय आता अर्ध्या पाऊण तासाचा रस्ता आहे, 1 तासाचा जास्तीत जास्त. सो आता जाऊ म्हटलं त्याला घेऊन, कारण आम्हाला दिवस आमचा पूर्ण तिकडे जाईल. त्याच्यामुळं त्याला एकट्याला घरी कुठं ठेवायचं. आणि त्याला जर एकट्याला ठेवलं ना मग तो एवढा म्हणजे दरवाजामध्ये बसून एवढी वाट बघत बसतो आमची, मग ते गेल्यानंतर चांगलं नाही वाटत आम्हाला. त्याच्यामुळे म्हटलं त्याला पण घेऊन जाऊ. आणि ज्ञानू खरं तर काय व्हायचं, आमच्याकडे यायची म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये वगैरे तिच्याशी चक्कर व्हायची, त्याच्यामुळे आमची भेट व्हायची. पण आता तिच्या काही कारणामुळे ना काही ते तिचं येणं होत नाहीये. आणि मग म्हणली पिलूला पण बघण्याची इच्छा झाली आहे, तर मग म्हटलं चला आता आपणच जाऊयात. मी पण भरपूर दिवसांपासून काही घराच्या बाहेरच पडली नाहीये. गावाकडून आल्यानंतर ना आत्ता चालली आहे पहिल्यांदा तिला भेटायला. सो म्हटलं चला जाऊयात. आणि तिकडे गेल्यानंतर ना खूप भारी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि ती बघून ना तुम्हाला पण खूप जास्त आवडणार मला माहिती आहे. कारण काय ते आता तुम्हालाच कळेल ते गेल्याच्या नंतर. मी पण पहिल्यांदाच बघते, सो मी पण एक्सायटेड आहे. आणि तुम्ही पण त्याच्यासाठी ना ब्लॉग पूर्ण बघा, आणि नक्की तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल. आणि बाकी हा जो ड्रेस आहे ना, तर त्याच्याबद्दल मला एक खूप रिक्वेस्ट आलं की तू कुठून घेतलाय, काय खूप मस्त आहे असं तसं. आणि बऱ्याचशा ड्रेसबद्दल तुमच्या असतात की लिंक दे वगैरे, तर ज्याची काही लिंक असते मॅटर्निटी वेअर वगैरे, मी काय करते फ्लिपकार्टवरून घेते, तर त्याच्या लिंक्स माझ्याकडे असतात. पण बाकी जे काही कुर्ती असेल किंवा काय असेल तर ते बऱ्याचदा काय होतं, मी रिसेलिंग करते कुर्तीज, सो त्यातले असतात. सो तुम्हाला जर हवे असतील ना तर तुम्ही मला प्लीज कॉमेंट करा, किंवा मग माझ्या इन्स्टावरती मेसेज करू शकता. त्याची वळवळ चालली आहे कारण तिला कम्फर्टेबल वाटत नाहीये. सो आता चला बाकीचं जे काही आहे ते आपण ज्ञानूच्या तिकडे गेल्यानंतर बोलूयात. आणि हां, त्यांचा काल व्लॉगमध्ये ना हेअरकट बद्दल रिव्ह्यू घ्यायचा राहील. आता विचारूयात आपण त्यांना कसं वाटतं काय. बरं, तुम्हाला कसं वाटलं माझं हेअरकट? हा ना, माझा लुक जरा चांगला वाटतोय ना पहिल्यापेक्षा. असं लुक मध्ये बराच फरक पडतो. हा ना, मला जाणवतंय ते माहितीये का. नाहीतर असं एकदम केस मोकळे सोडले तर मला छान वाटायचं, पण जेव्हा मी बांधायचे ना तेव्हा मला वेगळंच वाटायचं. बरेच जणी म्हणायचे तू मोकळे का सोडते. मला आवडतात असे हेअर, आणि ते आज ना अजून थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केल्यामुळे ते अजून चांगलं दिसते असं वाटते. आणि हेअरकट करायचं हे मी त्यांना विचारलं होतं. खरं तर मी जो फोटो दाखवला होता ना तो अजून शॉर्ट होता, जसं मी परवा रात्री मला वाटलं ते तसं कर बोलले होते. तो एवढा हेअरकट होता, एवढा म्हणजे तू पूर्ण इथपर्यंत कट करायला पाहिजे. हा, मला ते एवढं टेन्शन आलं होतं, मी एवढं करू म्हणजे मला करायचं तर होता, पण ते कसं दिसेल कसं नाही हेच मी इमॅजिन करत होते. परवापासून माझं तेच चालू होतं. पण जेव्हा हा केला ना, बरं चला. आता सगळा गोंधळ. नाही आता इकडेच डायरेक्ट. लहान ब्रीड आहे, मस्त क्यूट. आणि हे ते क्यूट हे याची हे पण वेगळंच आहे ना. तेवढे केस नाही आहेत त्याला, पिकू एवढे ना. एकदमच सॉफ्ट लागतोय ना. ए बाई, तर गाठण मारून देईन तिला. त्याला ठेवा खाली, तिथे सोफ्यावर ठेवा. हो, त्याला ना पण घेऊ तिकडे. हा नाही, मारणार नाही तो. हे बघ पिकू, हे बघ. त्याला राग येईल तुम्ही घेतले नाही तर, असं नको व्हायला. हो का? चिकू सो क्यूट. क्यूट बच्चा. तो घाबरतोय थोडं. हा, नको त्याला. ज्ञानू याला घे ग. घाबरतो. धम्या किती हसायला येते. नाही ग, 5 मिनिट झोपली तिला, आम्ही उठून आणलं. झोप झाली. कुठे आली तू? गप्प मारायला आली. आता कवर बोलू.
दिवसभर माणूस पाहिजे आम्हाला, दिवसभर. बोलायचं पण अगं बाई तिला त्याला एक आनंद झालाय तसं आमच्या पिल्लाला झालाय ना. क्यूट क्यूट जे म्हणलं होतं ना, मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. सहे ते कसलं गोड आहे एकदम. पिकू सारखंच, पिकू पण असंच होतं. त्याला कळतंय ना गोष्टी. बघा तुम्ही घेऊ नका त्याला, एवढंच आहे त्याचं. हा बघा, माझ्यासोबत खेळायला तर चालेल, फक्त तुम्ही घेऊ नका. कसं खेळलं चालेल. झोप आली, झोपलीच नाही ना ती. गाणे म्हणून दाखव माऊ. मिरचीची भजी करते तू. त्याला एक आवरायचं कामच झालंय आता. नाही ठेवायचं फक्त काही. तोंड घालतो का त्याला? बसायची सवय लावायची. बस म्हणायचं चिकू फक्त. चिकू, ए चिकू, चिकू खाली बस, खाली बस. आणि थंड पण वाटत असेल ना तिथं. तसंच केलं होतं, तिथंच ठेवलं त्याला, तिथं झोपी गेला. एवढे माणसं आल्यावर तर लई त्याला. छान आहे जागा त्याची. रात्री जेवताना कूलरवर ठेवायचं. हे नाही ग, ते कूलरचा काही शॉक वगैरे नाही ना असं. बंद असल्यावर बंद करायचं कूलर. बरं. शॉक नाही बसत त्या कूलर. आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि इथं पिल्लूला खेळत बसलीये माऊ, है ना. माऊचे गाणे पिल्लू आता विसरून गेली. माऊलाच विसरली. माऊलाच विसरली. हा चिकू, पिकूचा भाऊ चिकू आहे तो. आणि त्याचे डोळे ना एकदम काजळ घातल्यासारखे. मी दाखवते ना त्याला, खूपच क्यूट आहे. घेऊ तुला? नको, केस नाही खाऊ. डोळ्यात असं वाटतं जसं काय त्याच्या काजळ घातलंय बघा. बरोबर काजळ घातल्यासारखे डोळे. त्याची मालिश पण करतात. कधी मी जरा असं वाटायला गेली स्ट्रॉंग का दोघंही करतो, पण तेच करतात जास्त. बघा किती मस्त वाटेल. त्याला ना बेसिनच्या तिथे बाहेर बाजूला ठेवलं होतं, तो मस्त तिथं झोपला होता ना. आता मी गेले तिथे, हो उडायला आता मारते ना ते. आणि सायकल खेळल्यासारखं त्याची किक चालू असते, गाडीला किक कसं मारतो तसं. तिथं झोपलेला होता बेसिंगच्या तिथे. आणि मी गेले हात धुवायला तर त्याला असं वाटलं की मला काढावं हिने खाली. सगळीकडे फिरायला भारी वाटतं है ना. चिकू बघा डोळे काजळ घातले का डोळ्यामध्ये. ए चिकू, तुला वरती घेऊ, वरती घेऊ तुला. चिकू, ए चिकू, यू आर सो क्यूट, यू आर सो क्यूट. बस खुर्चीवरच. नाही तुमच्यासाठी बनलं होतं की मला मग सांगायचं घेऊन जाईल. म्हणजे कशासारखे लागते. तिकडं मी फोन वाचतोय मम्मी तुमचा. इथे डोंगर आहे ना, पण एवढे करून होते तिथं. मला असं वाटलं आज आले असतील बाजार. काल परत तिथे ठेवलं. चिकू इकडे मस्त काढू का तिला. स्टेज पर इनवाइट करने का जिन्होंने हिंदी सिनेमा के इतिहास में राइटर्स का नाम जो है वो फिल्म स्टार से भी ऊंचा कर दिया, जिन्होंने साबित किया कि फिल्म सिर्फ एक्टर के नाम से नहीं बल्कि कहानी के नाम से चलती है. ये लोग फिल्म स्टार से प्लीज वेलकम. हिंदी सिनेमा में एक राइटर को उसका मुकाम, उसका हक और उसका सम्मान दिलाने वाले
सुपर हिट लगाने वाले लिविंग लेजेंड सलीम खान साहब। पिल्लू चांगली उठली झोपेतून, ही उठून घेते झोपेतून. दिदे उलटी करायली ती. दिदे कशी बघते टिकटॉकला, ती किती बघती. चला चला येतो परत एका महिन्यानी. चला तर आत्ता निघालोय आम्ही परत घरी जाण्यासाठी आणि दिवसभर तिथे थांबलो तर छान वाटलं ज्ञानूला पण भेटून. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही चिकू बघितला असेल किती क्यूट आहे तो. मला तर त्याचे डोळे इतके आवडले ना, म्हणजे एकदम येताना तर माझ्याबरोबर तो एवढा खेळायला चालला होता, मी माझ्याबरोबर खेळच म्हणत होतो. हा त्याचं असं होतं की मनानच मांडीवर येऊन बसणार आणि त्याला दात, आता त्याला दात येतात वाटतं त्याच्यामुळे ते सहसह करत असतील, त्यामुळे त्याच्यामध्ये ते बोट घ्यायचं आपलं आणि असं चावायचं. भारी होतं एकदम क्यूट. पिकू पण तसंच होतं ना लहानपणी, एकदम क्यूट. पिकू जास्त गुटगुटीत होता पण है ना, पिकू जास्त गुटगुटीत आणि त्याचं तोंड पण एवढं जास्त पुढे होतं. हा असं गोल होता फेस त्याचा आणि त्याला हेअर जास्त होते, एकदम फर हे केल्यासारखं वाटायचं. पिल्लू कुठे चालली आहे तू, कुठे चालली आहे. पिल्लू पण मस्त दिवसभर काही झोप नाही झाली. येताना पण झोपेतून उठून आम्ही तिला घेऊन आलो आणि आता जाताना पण ती छान झोपली होती. तिला आम्ही झोपेतून उठून परत आता घेऊन चाललो. तर जाताना विचार करतोय जाताना झाडं घेऊन जावीत, कारण गार्डन कमी पडेल. गार्डन नाही, गार्डन मेंटेन करणं होत नाही आम्हाला, पण आम्हाला घरात झाडं लावायची. बघा आता गार्डन आहे तर तिथलं आम्हाला साफसफाई नाही करणं होतं, म्हणजे जे आहे ते व्यवस्थित करायचं नाही. नाही कारण तिथे खूपच हे खरं तर त्याला मेंटेनन्सला ना, म्हणजे त्याला आता कोणीतरी एखादं माणूस ठेवावा लागेल. आम्ही राहायच्या अगोदर एक जण तिथे राहत होती ना, तर त्यांनी स्पेशली गार्डनसाठी एक माणूस ठेवला होता. हो, तर एक माळीच होता की तो रोज यायचा, तो झाडायचा, ते काही कटे वगैरे असेल ते. आता कशाला माणसं ठेवायची सांगा बरं. असं ते तर शक्य नाही, घरी 2-4 झाडं आणायची म्हटलं, जरा झाडं घरात असली ना तर कसं फ्रेश वाटतं त्याच्यामुळं. आणि मग मागच्या वेळी आणले होते जेव्हा आम्ही या अगोदरच्या घरी राहत होतो तेव्हा पिकू छोटा होता, त्यामुळे त्याने सगळे ते तोडून टाकलेले. ते अजिबात त्यानं काहीच ठेवलं नाही, त्यातली माती खाणं किंवा काय. पण आता तो मोठा झाला सो त्याच्यात थोड्याशा सवयी त्या कमी झाल्यात. पिलूची खूप वळवळ चालली आहे. चलो भेटू आपण नंतर. आता बघा हे कुठे इथेच बघूयात आपण. त्यांच्याकडे आहेत असे छोटे फ्रीजवर वगैरे ठेवण्यासाठी, पण बघा ना कुठलं चांगलं दिसतं. आणि इथं आहेत ना ते खूप मोठे होतील का पण? हा ना, बघूयात मग तिकडे. चला इसका क्या प्राइस है ये जो बाहर निकाला? कितना? वो वाला वो छोटा वाला. ये वाला लेंगे 100 रुपये का. हमें ना कुंडी नहीं चाहिए, सिर्फ इसमें वो पैकेट में रहेगा तो भी चलेगा. हमारे पास कुंडी है. ये भी मिला था, उसकी कीमत नहीं, कुंडी की कीमत नहीं रहती. अच्छा हाँ, और भी लेने हैं हमें. 160 रुपये. हाँ 100 रुपयाला मिळेल. ठीक है, बघूयात ना आपण. वो सेम तो साइज है उसका. हाँ वही छोटा ही है. वो सेम तो साइज है. मोठी पडवा डबल, इसके 2 पेर आता है ना, 2 सब में 2 आता. आलोय, जेवण वगैरे केलं. आता वाजलेत 9. येताच पार्सल घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे ना जेवण पण पटकन झालं. कारण येताना पिलू पण थोडीशी किरकिर हे करत होती. म्हटलं तिला आल्यानंतर झोपवते, त्याच्यामध्ये वेळ जाणार म्हणून पटकन पार्सल घेतलं आणि आलो. जेवण वगैरे केलं. म्हटलं आता व्हिडिओ एंड करते. आणि येताना झाडं पण घेतली, जसं मी तुम्हाला झाड घेतले इथे फ्रीजवर ठेवण्यासाठी. हे काय बोलतात, पाम ट्री घेतले आणि हे
दुसरं काय होतं ते माहीत नाही. सो एक हॉलमध्ये घेतलं आहे तशी 3 झाडं आणि त्याच्यासाठी प्लेट्स घेतल्यात कारण ऑलरेडी कुंड्या होत्या घरामध्ये. मागे जे पिकुणे खराब केले होते ना झाडं तर त्याच्या, सो म्हटलं त्याच्यामध्ये हे लावेल. आणि बाकी ना मला तुम्हाला होम टूर पण द्यायचे. सो मला पहिले सगळं घर क्लीन करायचं कारण गावी गेल्यानंतर किंवा त्याच्या आधी पण डिलिव्हरीमध्ये हे ते काही घर क्लीन करणं झालं नाही. म्हटलं आपण एक 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 थोडंसं करूयात. जसं की त्या दिवशी फ्रीज क्लीन केलं, तर कपाटं वगैरे क्लीन करायचे, किचन क्लीन करायचं आहे आणि बाकी पण सगळ्या गोष्टी सो ते थोडीशी क्लिनिंग करेल. जसं यांना वेळ असेल तसं मग दोघं मिळून करू आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला एक दिवस नक्की होम टूर देणार आहे. सो होम टूरचा ना मिनी ब्लॉगपेक्षा मी तुमच्यासोबत फुल ब्लॉग शेअर करेल. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.